उंबरखेड तालुका निफाड येथे खासदार भास्करराव भगरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण। माजी आमदार अनिल कदम, पिंपळगावचे सरपंच भास्करराव बनकर, दिलीपराव मोरे, राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे अनिल कदम यांचे स्पष्ट संकेत। अनिल कदम यांच्या प्रयत्नातून उंबरखेड गावाचा कायापालट। निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांच्या विशेष प्रयत्नामुळे उपलब्ध झालेल्या निधीतून निफाड तालुक्यातील उंबरखेड गावात विविध विकास कामे पूर्णत्वास गेली असून खासदार भास्करराव भगरे यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी माजी आमदार अनिल कदम, पिंपळगावचे सरपंच भास्करराव बनकर, पिंपळगाव बाजार समितीचे संचालक दिलीपराव मोरे, राजेश पाटील, शिवाजीराव निरगुडे, अजित कागदे, सत्यजित मोरे, उद्धव निरगुडे, उंबरखेडच्या सरपंच ललिता शिंदे, उपसरपंच सुभाष निरगुडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। अनिल कदम यांच्या प्रयत्नातून भरघोस निधी उपलब्ध झाल्यामुळे उंबरखेड येथे बहुउद्देशीय भव्य मंडप, आदिवासी वस्ती, सभा मंडप सुशोभीकरण, दलित वस्ती, सभा मंडप सुशोभीकरण, पाणी पुरवठा, सोलर पंप, वृक्षारोपण आदी विकास कामांचे लोकार्पण भास्करराव भगरे यांच्या हस्ते संपन्न झाले। अनिल कदम यांच्या प्रयत्नातून आणि गाव प्रमुखांच्या धडपडीतून उंबरखेड गावात सिमेंटचे रस्ते, पथदीप, पाणी, भव्य बहुउद्देशीय सभागृह, सोलर पाणी पुरवठा पंप आदी सुविधा उपलब्ध झाल्याचे व यामुळे उंबरखेड गाव सुंदर व टुमदार झाल्याचे खासदार भास्करराव भगरे यांनी स्पष्ट केले। माजी आमदार अनिल कदम यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे स्पष्ट संकेत यावेळी दिले। भास्करराव बनकर, शिवाजीराव निरगुडे, अजित कागदे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले। माझा हा दुसरा कार्यक्रम आहे की पहिला कार्यक्रम चांदवड तालुक्यामध्ये हिरापूर या गावी 5 खोल्या शाळेच्या बांधल्या आणि खासदार झाल्यानंतर पहिला कार्यक्रम हा शाळेच्या उद्घाटनाचा त्यांनी मिळवला आणि माझ्या हस्ते तो कार्यक्रम ठेवला। त्याचा एक वेगळा आनंद मला त्या ठिकाणी झाला। त्या पद्धतीने आज दुसरा आनंद की ग्रामविकास खऱ्या अर्थानं ज्या कामासाठी आपल्याला जबाबदारी मिळाली, 1 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली, माझ्या मनातही नव्हतं मी खासदार होईल म्हणून। ठीक आहे, ग्राउंड लेवलवरती सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि तालुका अध्यक्ष म्हणून काम करत होतो, परंतु खासदार पदापर्यंत मी जाईल असं मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं। परंतु तुम्ही सगळ्यांनी मनावरती घेतल्यावरती काय होतं हे या निवडणुकीमध्ये आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय उद्धव साहेब असतील किंवा आदरणीय राहुल गांधी असतील यांच्या मार्गदर्शनाखाली इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आपली सेवा करण्याची संधी दिली आणि त्या ग्रामविकासाच्या अनेक कामं या उंबरखेडमध्ये झाली आणि त्याचं उद्घाटन आज माझ्या हस्ते करण्याची संधी मला दिली। हा एक आनंद माझ्या म्हणजे नेहमीच मनात राहील। अनेक कामं आपण केली, उद्धवरावांनी सांगितले किंवा सुरुवातीलाही आपण बघितले की गावाच्या विकासाच्या दृष्टीने जी कामं, आता याच्यामध्ये जर खरंच श्रेय असेल किंवा भाऊ उल्लेख जरी करत असतील, परंतु पिंपळगावकर करताय। अण्णांनी 10 वर्षामध्ये जी मदत केली, मग पिंपळगाव तसं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक मार्गदर्शक केंद्र आहे। मध्ये 10 वर्ष त्याला खंड पडला होता, परंतु 1.5 वर्षामध्ये नानांनी ज्या गोष्टी झालेल्या नव्हत्या, म्हणजे 10 वर्ष तुम्ही बघितलं हाय त्या स्टेजला होतं, त्याच्यात बराच विस्कळीतपणा आला होता, परंतु 1.5 वर्षामध्ये अतिशय छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊन, जसं माझा गाव माझा अभिमान एक सेंटर झालं, तसं जर बघितलं पिंपळगावमध्ये वनी चौफुलीवरून जर तिकडून पर्यटक आले, कारण सापुताऱ्याकडून येणारे पर्यटक शिर्डीला जाणारे असतील किंवा वनीच्या गडाला जाणारे असतील, त्या ठिकाणी या द्राक्ष नगरीमध्ये स्वागत करण्यासाठी पूर्वा केमिकलच्या माध्यमातून, मला वाटतं पूर्वावाल्यांच्या माध्यमातून अतिशय छानसं असं ते बेट उभारलं, म्हणजे आल्यानंतर पिंपळगाव ही द्राक्ष नगरी लगेच ताबडतोब लक्षात येईल। अशा अनेक गोष्टी मी सांगितलं की एखादा मार्गदर्शक असावा, तो त्या हुद्द्यावर जरी पोहोचला नाही पण जिथे काम करायचं तिथं परफेक्टली करायचं, हे बाकी मजा नाही। आणि पण तुम्ही गावानं मी पत्रिका टाळून पाहत होतो, सगळी पाहिली, काही गोष्टी काही माणसं, मोठी माणसं कॉम्प्रोमाइज करतात, त्यांना अजून सुद्धा हे सगळं असं वाटतं की अण्णांसाठी आपल्याला लोटायचं करायचं। मला लक्षात आलं तुम्हाला काय काय, त्यामुळे हे मी माझ्या आयुष्यातलं भाग्य समजतो।
या टप्प्यावर आणि उंबरठ्यावरती जे ज्या हुद्द्यावर पोचायला अपेक्षित होतं ते त्या हुद्द्यावर पोचवता नेहमी मला टेकू देत राहिले, शिडी देत राहिले आणि चांगलं काम करा असे आशीर्वाद तुमचं व्यासपीठ आणि तुम्हाला समजलं की सगळीच देत आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये केवळ चांगलं काम करण्यासाठी वाटलं तर जनतेने जनाधार द्यावा, नाही वाटलं तर दिला नाही तरी मला काही राग नाही. उद्याच्या सभेतही मी ती सांगण्यात दिली ना, मी लय स्पष्ट आहे. काय होतं माहिती आहे का, हल्ली काय झालंय की इतक्या रूटला काम केल्यानंतर जी परिस्थिती होती ना, त्या परिस्थितीचा अनुमान आणि अंदाज मला माहिती आहे काय जनतेच्या मनात काय आहे, लोकांच्या मनात काय आहे, गत 5 वर्षात काय. पण बियॉन्ड दॅट जर सांगायचं ठरलं तर गावाच्या प्रति प्रेम आणि तालुक्याच्या प्रति प्रेम प्रत्येक लोकप्रतिनिधी आपापल्या परीने ठेवलं पाहिजे. छानसा कार्यक्रम तुम्ही केला. तुम्ही म्हणाला अण्णा उंबरखेडच्या याच्यात आले आणि काय काय अंदाज ते सांगितले. तर मी तुम्हाला या निमित्तानं आश्वस्त करतो की अनेक हेडसे, अनेक वेगवेगळी माध्यमं आहेत की ज्याच्यातलं गावाच्या निधीसाठी कधीही तुम्हाला काही आवश्यकता भासली तर डेफिनेटली या अनुभवाचा एक हे घ्या. काही आता गडबडी झाल्या, खासदार ते काही गोष्टी करून हे काही स्वरूपात पूर्ण संयुक्तिक नाही. हे जे धप बिघडली ना प्रशासन आणि शासनाची गत 5 वर्षात, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नाही, प्रशासनाला जास्तीचे व्हिडिओ अधिकार, या सगळ्यामुळे प्रशासन थोडंसं लोकप्रतिनिधींचा जो काही डेकोरम होता तो डेकोरम आता राहिला नाही. आता या टर्मला जर निवडून आलं तर तो डेकोरम कसा राहिला पाहिजे. हो बिलकुल. हे बरं, ज्याला काही करायचंय, ज्याला काही खूप कमवायचे, ज्याला 2 नंबरचा माल कमवायचे, साईडला लावायचे, अशांचं ते ठीक आहे. पण प्रशासन प्रशासनाचं काम करेल, लोकप्रतिनिधीचं काम करेल तरच राज्य सुरळीत चालेल. आता हे सगळं जर पाहिलं तर काही दिवसांनी महाराष्ट्रातल्या लोकांना कामच करायची गरज नाही. लक्षात आलं तुम्हाला. अशाने हा असा धंदा नाहीये हा. मी प्रसंगी जसं नानांनी सांगितलं की बाबा तुमचे संबंध सगळ्यांना माहिती, असं उद्या जर घडी चांगली बसली तुमच्या म्हणण्याप्रमाणे झालं बाबा काही हे, तर हे सुद्धा मी सांगणार. तरच हे राज्य वेगळं आहे. या राज्याने याचं वेगळं पण दाखवलंय लोकसभेच्या निवडणुकीत. हे राज्य भारतामध्ये वेगळं राज्य आहे. एक वैचारिक ठेवा, वैचारिक बैठक, श्रम करणारं राज्य आहे, संत महात्म्यांची परंपरा असलेलं राज्य आहे. म्हणून या राज्यातले आपण नागरिक आहोत, इथे जन्माला आलो, या भूमीत आहोत, हे आपण आपली भाग्यशाली आहोत. या गावामध्ये आम्हाला एक फेरी घडून आणली उद्धवराव, म्हणजे इथून तर पूर्ण राऊंड पूर्ण केला. आणि त्यावेळेस आम्ही बघत होतो उद्धवराव की त्यावेळेस माझं गाव माझ्या डोळ्यासमोर आलं की मी सुद्धा एवढा विकास करू शकत नाही. एवढा विकास या उंबरखेड ग्रामपालिकेच्या माध्यमातून अनेक मान्यवरांच्या सहकार्यातनं प्रत्येक वेळेस काही ना काही काम असतं. त्याच्यामध्ये मी सर्वात आभार मानेन किंवा धन्यवाद देईल किंवा त्याचं अभिनंदन करीन ते आमचे शिवसैनिक माजी उपसरपंच भाऊ गुंबरे. तर शेवटी कोणतेही काम, कोणतीही योजना त्याचा पाठपुरावा करणं फार महत्त्वाचं असतं आणि जो पाठपुरावा करेल तो निधी आणतो. मग सर मी म्हटलं रघु यांना म्हटलं मी उद्धवरावला, भाऊला जे जमतं ते मला जमत नाही. तर ते स्वभावातला फरक आहे. आता जरा नाही लागेल. मी काय म्हणजे 1.5 वर्षात मी एकदाही झेडपीत गेलो नाही आणि 1.5 वर्षात एकदा पंचायत समितीत आलो नाही. कारण वैयक्तिक निधी मिळायला किती त्रास होतो तेवढा माझ्याच्याने होत नाही. आणि त्या अधिकाऱ्याच्या पुढे जा, विनोदी करा, पुढाऱ्याच्या मागे लागा. जेव्हा अन्नी दादा होते तेव्हा न मागते मिळायचं. आता भगवेश्वर आम्ही तुमच्याकडे मागत नाही. मला माहिती आहे तुम्ही या पिंपळगावचे रहिवासी असल्यामुळे आम्ही तुम्हाला सांगणारच नाही. कारण शेवटी तुमची जबाबदारी 9.5 तालुक्याची आणि 9.5 तालुके सांभाळत असताना एखादा आमच्यासारखं गाव मागे राहील ते चालेल, आम्ही तुम्हाला काही म्हणणार नाही. परंतु खरं तर सर तुम्हाला जी संधी मिळाली उंबरखेड गावात सुद्धा मुलाचा वाटा त्या निवडणुकीत आहे. तर उंबरखेडचे मूळ रहिवासी व कल्याण डोंबिवली परिसरात सध्या स्थायिक असलेले अजित कागदे यांनी उंबरखेड गावाशी बांधिलकी ठेवत आपले गाव स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी मोठी आर्थिक मदत देऊ केली. या कार्यक्रम प्रसंगी त्यांनी गावातील गरीब विद्यार्थ्यांना सायकल व शालेय साहित्य भेट दिले. यावेळी उंबरखेड ग्रामपंचायतीच्या वतीने खासदार भास्करराव भगरे व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्धवराव निरगुडे यांनी केले, तर उपसरपंच सुभाष निरगुडे यांनी आभार मानले। या कार्यक्रमास रघुनाथ घुमरे, शिवाजी डोकळे, रमेश निरगुडे, मुकुंद घुमरे, शंकरराव शिंदे, साहेबराव आथरे, पंडितराव शिंदे, दिनकर शेजवळ, जयवंत निरगुडे, नवनाथ डोकळे, बाळासाहेब गांगुर्डे, जयराम शिंदे, सखाराम कोकाटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। श्री बगरे सर नुकतेच या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आणि त्या समाधानाच्या अनुषंगाने, आनंदाच्या अनुषंगाने गावानेही त्यांना शाबासकी द्यावी, त्यांचा सत्कार करावा या उद्देशाने आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे। या कार्यक्रमासाठी तुम्ही आपण सगळेच मान्यवर मोठ्या आनंदाने या ठिकाणी उपस्थित झाला आहात। तुम्हा ग्रामस्थांचे देखील मी आभार मानतो। या ठिकाणी बगरे सर सुरुवातीपासूनच उमेदवारी मिळाल्यापासून बगरे सरांसाठी समाजानेही आणि विशेष करून अनिल अण्णासारखे, दिलीप नाना, भास्कर नाना, निरगुडे सरांसारखे अनेक मान्यवरांनी त्यांना साथ देऊन सोबत आपली देखील होती आणि सरकारच्या विरोधात असलेला मतप्रवाह हा बगरे सरांना कामी आला आणि या मान्यवरांनी देखील मेहनत घेतली। सोबत त्या सगळ्या कामात स्वतः बगरे सरांचे काही वाटा जातो, कारण बगरे सरांसारखा एक सामान्य माणूस, अत्यंत साधेपणाचा माणूस म्हणून लोकांनी त्यांना स्वीकारलं आणि प्रचंड मताधिक्यानं निवडून देखील आणलं। आता बगरे सरांना लोकांनी इतक्या मोठ्या मतांनी निवडून आणलं, त्या साहजिकच त्यांच्या जबाबदाऱ्या देखील वाढल्या आहेत। त्यांना या मोठ्या साधारणपणे पंचायत समिती सभापतीपर्यंत यांनी काम केलं, परंतु थेट खासदारकी बगरे सरांना मिळाल्यामुळं प्रचंड त्यांच्यावर असा सामाजिक दबाव म्हणा किंवा कामकाजाच्या पद्धती समजून घेण्यासाठी काही वेळ लागेल। आपणही काही त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केल्या आहेत, त्या भविष्यात पुढच्या याच्यात मी मानणारच आहे, परंतु बगरे सरांना पूर्ण कार्यकालासाठी आणि योग्य अशा सामाजिक कामासाठी आमच्या गावाच्या वतीनं शुभेच्छाही देतो। पिंपळगाव मिरर न्यूज चॅनलसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव, बसवंत।